शिवसेना सरकारमध्ये सामील होण्याचा तिढा आता आणखीनच वाढलाय, कारण आधी विश्वासदर्शक ठराव होईल आणि मग मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। योग्य स्तरावर बोलणी सुरू आहेत, याची दिल्लीहून घोषणा लवकरच होईल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। पण शिवसेना मात्र आधी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा आणि मग विश्वासदर्शक ठराव व्हावा यावर ठाम आहे। शिवसेना भाजपमधला तिढा एकीकडे वाढलेला असतानाच आता कुठल्याही क्षणी निर्णय होईल असे संकेत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिले आहेत। आता खूप दिवस झाले चर्चा थांबली पाहिजे, निर्णयाचा क्षण जवळ आल्याचे ते म्हणाले। प्रवीण परदेशी आणि मिलिंद म्हैसकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव म्हणून ते काम बघणार आहेत। याशिवाय नाशिक महापालिकेला तब्बल 7 महिन्यांनंतर नवे आयुक्त मिळाले आहेत। प्रवीण गेडाम यांची नाशिकचे नवे मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। के.एच. गोविंदराज यांची राज्यात नवे मदत आणि पुनर्वसन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावल्यावरही जिद्दीनं संकटाशी सामना करत नवीन आयुष्य जगत असलेल्या मोनिका मोरेनं बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी मोनिकानं आपल्या कृत्रिम हातानं लिहिलेल्या शुभेच्छांचा कागद देवेंद्र फडणवीस यांना दिला। मोनिकाप्रमाणेच जिद्दीनं उभ्या राहिलेल्या काही अपंग मुलांनीही या प्रसंगी विधानसभेच्या येत्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून जीवा पांडू गावित असणार आहेत। कळवण मतदारसंघाचे हे आमदार आहेत। प्रकृती अस्वस्थामुळे गणपतराव देशमुख यांना हंगामी अध्यक्षपद स्वीकारणं शक्य नसल्यामुळे जीवा पांडू गावित आता हंगामी अध्यक्ष असतील। नव्या भाजप सरकारमधील मंत्र्यांमध्ये सध्या शासकीय बंगले आणि मंत्रालयातल्या दालनांच्या निवडीवरून स्पर्धा सुरू झाली आहे। रामटेक, देवगिरी, पर्णकुटी अशा काही आलिशान बंगल्यांसाठी अनेक मंत्र्यांनी फिल्डिंग लावली आहे। शिवाय मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासाठी रस्सीखेच सुरू आहे। पराभवानंतर काँग्रेसमधील नाराजी नाट्य शिगेला पोहोचलंय। काँग्रेसचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना टार्गेट केलंय। विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला विरोध होतोय। विधानसभा निवडणुकीतील पराभवाला पृथ्वीराज चव्हाणच जबाबदार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। तसंच अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। एमआयएम या राजकीय पक्षावर बंदी घालण्याची मागणी काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे। एमआयएम हा जातीयवादी पक्ष असून हा पक्ष कुठल्याही समाजाच्या विरोधात बोलत नाही, तर ते देशाच्या विरोधात बोलतात। या देशद्रोहींना देशात थारा नसावा असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात बोलताना केलं। दरम्यान शिंदे यांच्या या वक्तव्याचा एमआयएम पार्टीनं निषेध केला। राजकारणात आणखी एका ठाकरेंची एंट्री होते। अमित राज ठाकरे यांनी आता एंट्री घेतलेली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी राज्याचा दौरा आयोजित केला होता, मात्र त्यांची मुलगी उर्वशीला अपघात झाल्यानं सध्या ते कौटुंबिक कारणामुळे व्यस्त आहेत। पण आता वडिलांचा वारसा चालवायचं अमित ठाकरे यांनी ठरवलेलं दिसतंय। त्यांनी विधानसभा मतदारसंघांना भेट द्यायला सुरुवात केली आहे। राजीनामे स्वीकारण्याचा राज ठाकरे यांचा निर्णय योग्य असून तो त्यांचा पक्षप्रमुख म्हणून अधिकार असल्याचं दरेकर यांनी सांगितलं आहे। मागाठाण्यातील माजी आमदार प्रवीण दरेकर यांनी सर्वप्रथम पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देत सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे जाहीर केलं। आज तरी पक्षात आहे असं सांगत पुढील राजकीय वाटचालीचं सुतोवाच देखील त्यांनी केलं। नाशिकच्या जळगावमध्येही मनसेला मोठा धक्का बसलाय। मनसेचे नगरसेवक ललित कोल्हे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे। जळगाव महापालिकेत मनसेचे 12 नगरसेवक आहेत। या सर्व नगरसेवकांचा महापालिकेत स्वतंत्र गट स्थापन करण्याचे संकेत ललित कोल्हे यांनी दिले आहेत। त्यामुळे जळगावमध्येही मनसेचे इंजिन रुळावरून घसरण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। शिवसेनेच्या आमदारांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकवीरा देवीच्या दर्शनाला गेले होते। त्यावेळी आमदार उदय सामंत गैरहजर होते। त्याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते, पण आपण नाराज नसल्याचा खुलासा उदय सामंत यांनी केला आहे। जमीन घोटाळ्याप्रकरणी आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते गोत्यात आले आहेत। राष्ट्रवादीचे नेते खासदार विजयसिंग मोहिते पाटील यांनी करवीर पीठाची 259 एकर जमीन बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा आरोप शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांनी केला आहे। तर पुणे जिल्ह्यातल्या
परंदवाडी देवस्थानच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणी माजी राज्यमंत्री आणखी अडचणीत सापडले आहेत. तर काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम सर्वेसर्वा असलेल्या भारती विद्यापीठाला उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. अहमदनगरच्या जवखेडा गावातील दलित हत्येच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या वतीनं धिक्कार महामोर्चा काढण्यात आला. सीबीआय चौकशी करून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. तर नंदुरबारमधील विविध दलित आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं निदर्शनं करून मोर्चा काढून संताप व्यक्त करण्यात आला. डेंग्यूनं उत्तर महाराष्ट्रात गंभीर रूप धारण केलं आहे. त्यापैकी नाशिक विभागात सर्वाधिक प्रकोप झालाय. एकूण 454 संशयित रुग्ण आढळले असून 70 जण डेंग्यूनं बाधित झाले आहेत. तर बाधितांपैकी 6 जणांचा डेंग्यूनं मृत्यू झालाय. तर धुळे शहरात डेंग्यूनं दुसरा बळी घेतलाय. उत्कर्ष शिरसाट या 3.5 वर्षांच्या मुलाचा डेंग्यूनं बळी घेतलाय. मुंबईत सध्या डेंग्यूनं थैमान घातलंय. केएम रुग्णालयात निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाल्यानं रुग्णांबरोबरच निवासी डॉक्टरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याचं चित्र समोर आलेलं आहे. केएममध्ये आठवडाभरात स्वच्छता केली नाही तर कारवाई करण्यात येईल असा इशारा महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिला आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू असलेली ही बैठक जिल्ह्याच्या पाणी आरक्षणासाठी बोलवण्यात आली होती. मात्र नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नेमणुकीत विलंब होत असल्यानं पाणी आरक्षणाच्या निर्णयावर अंतिम मोहर लागत नाहीये. म्हणजेच पाण्याचं नियोजन कोलमडलं तर त्याचं खापर महापालिकेवर फोडून जिल्हा प्रशासन नामानिराळं राहणार आहे. त्यामुळे पालिकेचे डोळे नव्या पालकमंत्र्यांकडे लागलेले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये अखेर अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल पडलेलं आहे. राज्य सरकारनं शहरी भागातील अनधिकृत बांधकामांबाबत धोरण ठरवण्यासाठी 12 जून 2014 रोजी 16 सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीच्या अध्यक्षांनी अनधिकृत बांधकामांबाबतच्या धोरणाबाबत चर्चा करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेत विविध समितींच्या सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे. धारावीमधली श्री गणेश विद्या मंदिर ही प्राथमिक शाळा महापालिकेनं 30 ऑक्टोबरला पाडली. दिवाळीच्या सुट्टीत ज्यावेळी शाळा बंद होती त्यावेळी ही कारवाई झाली. संत कक्कय्या विकास संस्थेची ही शाळा आहे आणि विशेष म्हणजे कुठलीही पूर्वसूचना न देता ही शाळा पाडण्यात आल्याचा संस्था चालकांचा दावा आहे. राजकीय दबावामुळे ही कारवाई झाल्याचा आरोपही केला जातोय. संपत चौधरी नावाच्या एका व्यक्तीनं सिलिंग करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी सुरू झाली ती धावपळ. संपत चौधरी हा एका हॉटेलमध्ये काम करत होता. तिथे त्याचा काही जणांशी वाद झाला. त्यामुळे नाराज झालेल्या संपत यानं वांद्रेवरही सिलिंग करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा हा सगळा हंगामा कॅमेऱ्यात बंद झाला. मावळ तालुक्यातल्या दुर्गम भागामध्ये वसलेल्या डाहुली गावात गेल्या 3 दिवसांपासून सतत दगड पडत आहेत. दर 15 ते 20 मिनिटांनी इथल्या कुठल्या ना कुठल्या घरावर दगड येऊन धडकत आहेत. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकाराची ग्रामस्थांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. सांगलीतल्या बेवारस मृतदेह विटंबना प्रकरणी महापालिकेचे आरोग्य अधिकारी सुनील आंबोळे आणि सफाई कर्मचारी गोविंद मद्राशी यांना निलंबित करण्यात आलंय. तर स्वच्छता निरीक्षक RK यादव आणि मुकादम मिलिंद शिंदे यांच्या 2 वेतनवाढी रोखण्यात आल्या आहेत. आयुक्त अजीज कारचे यांनी केली ही कारवाई केली आहे. नालासोपाऱ्यातील दिवसाढवळ्यात झालेल्या गोळीबारात बिल्डरचा मृत्यू झालाय. राजेश सिंग असं या बिल्डरचं नाव असून 2 अज्ञात इसमांनी हा हल्ला केलेला आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान सिंग यांचा मृत्यू झालेला आहे. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. केंद्रीय मंत्रिमंडळाचा येत्या 9 नोव्हेंबरला विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात शिवसेनेला 1 कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची संरक्षण मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर हंसराज अहिर आणि यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी यांच्याकडून ग्रामविकास खात्याची तर प्रकाश जावडेकर यांच्याकडे असलेली पर्यावरण खात्याची अतिरिक्त जबाबदारी काढून घेण्यात येणार असल्याचं समजतंय.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची केंद्रात संरक्षण मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्यामुळे आता त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून कुणाची वर्णी लागणार याची चर्चा आता सुरू झाली आहे। यात विद्यमान उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूजा यांचे नाव आघाडीवर आहे। आरोग्य मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सभापती राजेंद्र आर्लेकर आणि केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांचीही नावं चर्चेत आहेत। केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्ला यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे कृषी मंत्री राधामोहन यांचीही कामगिरी निराशाजनक आहे। त्यामुळे काही नवीन खासदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे काही फेरबदल होण्याची शक्यता आहे। हे फेरबदल झाल्यानंतर संसद सत्रापूर्वी नवीन मंत्र्यांना तयारी करण्याची संधी देखील मिळणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।